हॅलो. येस. एक करेक्शन आहे. कार्यक्रम पत्रिकेत माझं नाव रेव्हरंड अशोक हिवाळे टाकलंय, पण मी रेव्हरंड नाहीये, साधा ख्रिस्तामधील एक सेवक आहे. त्यामुळं ब्रदर अशोक हिवाळे म्हटलेलं मला जास्त आवडेल. एनिवे, इथून पुढे तसं करू. किरकोळ चुका होतात, माहित नसल्यामुळे कोणाला तरी सांगितलं जातं, तर इथून पुढे ती दखल घेतली जाईल. ओके. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील परमपवित्र बापा, अखिल सृष्टीच्या निर्माणकर्त्या देवा, अब्राहम, इसाक, याकोबाच्या देवा, इस्रायलच्या पवित्र प्रभू, तू सिंहासनारूढ आहेस, तू जिवंत देव आहेस, सर्व समर्थ, सर्वज्ञ, सर्वोपस्थित, सार्वभौम देव आहेस, आणि तुझ्या गुणांचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. तुझ्या आमच्यावर अनंत उपकार आहेत, आणि तुझ्या कृपेमुळे आम्ही जिवंतांच्या भूमीवर जिवंत आहोत. तर हे बापा, या साथीच्या काळामध्ये तू आम्हा सर्वांना राखलेला आहेस, चालवित आहेस, आणि ही तुझ्या चरणाजवळ येऊन तुझी उपासना करण्याची, तुझं वचन ऐकण्याची संधी आम्हाला दिलीस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पुनर्रचना हा जो आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तो आम्ही मानवी बुद्धीने आयोजित केलेला आहे. तरी गौरे बापा, आम्ही तुझ्या हातामध्ये पडतो. आम्ही मानवी पात्र आहोत, मातीची पात्र आहोत. आमचा उपयोग तू करून घे. आणि गौरे बापा, जे यामध्ये सहभागी होणार आहेत त्या सर्वांवर तुझ्या पवित्र आत्म्याचं नियंत्रण तू ठेव. आणि गौरे बापा, सैतान हा कोणताही कार्यक्रम व्यवस्थित चालू देत नाही, आणि सैतानाच्या सर्व कुयुक्तींपासून तू आम्हाला दूर ठेव. विशेषतः आज जे बंधू तुझ्या वचनातून आमच्याशी बोलणार आहेत, गौरे बापा, त्यांच्यावर तुझ्या कृपेचा वरदहस्त असू दे. आणि गौरे बाप्पा, या काळाला लागू होतील अशी वचनं, सांत्वनदायी वचनं, धीराची वचनं आणि उत्तेजनदायी वचनं आमच्यापर्यंत यावीत, आणि आम्ही आमच्या प्रभूचं गौरव करावं, त्याला अधिकाधिक उंचवावं आणि त्याला शरण जावं. आणि ज्यांनी अजून त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारलं नाही, त्यांनी त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारावं, असं तू या कार्यक्रमाद्वारे होऊ दे. आमचं नको, तर प्रभू केवळ तुझंच गौरव होऊ दे, अशी कळकळीची आणि नम्रतेची प्रार्थना येशूच्या नावाने तुझ्या चरणाजवळ सादर करतो, म्हणून तू ऐक. आमेन. ब्रदर आशिष. सलाम सगळ्यांना ख्रिस्तामध्ये, सगळेजण आनंदित असत. सलाम. तर आपण गीतांकडे वळूया, आणि सर्वप्रथम आपल्यामध्ये किशोर हिवाळे आहेत, हे गीत गातील आणि देवाच्या स्तुतीमध्ये आपल्याला घेऊन जातील. आहेत का? हो आहेत, पण लाईट नाही इथे सर, इतक्यात लाईट गेली. बरं, आपण सेकंड सॉन्ग त्यांचं घेऊ, हिवाळे काका. दुसऱ्या गाण्याकडे वळूया. रेव्हरंड भरत वाघमारे आहेत आपल्यामध्ये, तर ते आहेत का? काय नाव घेतलं? रेव्हरंड भरत वाघमारे म्हटलं. सलाम सर्वांना. सलाम. आवाज येतोय माझा? हो येतोय. ठीक आहे, आपण एक मराठी भजन ऐकूया. हा जन्माचा अंध प्रभू मी विनवितो तुझला, दयाळा दे दृष्टी मजला.
आजन्माचा अंध प्रभू मी, आजन्माचा अंध प्रभू मी, विनवितो तुझला, विनवितो तुझला दयाळा, दे दृष्टी मजला दयाळा, दे दृष्टी मजला दयाळा, दे दृष्टी मजला. आजन्माचा अंध प्रभू मी, आजन्माचा अंध प्रभू मी, विनवितो तुझला, विनवितो तुझला दयाळा, दे दृष्टी मजला दयाळा, दे दृष्टी मजला. जाता येशू यरीहो नगरी, जाता येशू यरीहो नगरी, पसरे वार्ता चतुसीमे बरी, पसरे वार्ता चतुसीमे बरी, वाटेवरचा अंध भिकारी, वाटेवरचा अंध भिकारी, ओरडूनी बदला, ओरडूनी बदला दयाळा, दे दृष्टी बदला दयाळा, दे दृष्टी मजला दयाळा, दे दृष्टी मजला. उगे राहावे त्याने म्हणून, उगे राहावे त्याने म्हणून, धमकाविले जरी बहुतांनी, धमकाविले जरी बहुतांनी, अधिक अधिक तो अर्थ स्वराने, अधिक अधिक तो अर्थ स्वराने, भाकी करुणेला, भाकी करुणेला दयाळा, दे दृष्टी मजला दयाळा, दे दृष्टी मजला दयाळा, दे दृष्टी मजला. दावीद तनया येशू सदया, दावीद तनया येशू सदया, दीनावरती दया करी हा, दीनावरती दया करी हा, दावीद तनया, तनया दावीद तनया येशू सदया, दीनावरती दया करी हा, पदर पसरला तुझिया पाया, पदर पसरला तुझिया पाया, आशेने लाजला, आशेने लाजला दयाळा, दे दृष्टी मजला दयाळा, दे दृष्टी मजला. आजन्माचा अंध प्रभू मी, आजन्माचा अंध प्रभू मी, आजन्माचा अंध प्रभू मी, विनवितो तुझला, विनवितो तुझला दयाळा, दे दृष्टी मजला दयाळा,
दे दृष्टी मजला दयाळा, दे दृष्टी मजला. आमेन. हालेलुया. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू रेव्हरंड भरत वाघमारे, खरोखर तुमचे आभार. खरोखर खरोखर आपण जन्मता अंदाज आहोत आणि आपल्याला खरोखर आध्यात्मिक दृष्टीची गरज आहे. आणि देव म्हणतो नाही का की मागा म्हणजे मिळेल आणि नक्कीच आपल्याला देव देईल. आपण पुन्हा एक पाहत अजून एक गीत ऐकूया. किशोर हिवाळे, ब्रदर किशोर हिवाळे तयार आहेत का? येस येस. ओके ओके, चला आपण. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. स्तुती करण्याची ही संधी आम्हाला प्राप्त झाली. आणि आजच्या विषयाप्रमाणे हा जो प्रस्तुतचा काळ आहे त्यावर प्रगटीकरणातून भाष्य होणार आहे, उपदेश होणार आहे. आणि त्याच अनुषंगाने आम्ही गीत निवडलेलं आहे. गीताचे बोल आहेत, कारण करोना आणि नैसर्गिक आपत्ती हा जो आजचा विषय आहे शास्त्रभाग, त्या अनुषंगाने हे गीत आम्ही निवडलं आहे. गीताचे बोल आहेत, जीवनी झरा वाहतो तिथे हे, कोण ख्रिस्त संगती जयांची शुभ्र जगे जाते. ऐकूया. संकट कष्ट जीवन जगती, संकट कष्ट संकट कष्ट जीवन जगती, प्राणाची देवनावती, प्राणाची देवनावती, सुंदर विसावले ईश्वरती विसावले, पूर्णदास असती जयांची शुभ्र जगे सरस्वती, जयांची शुभ्र जगे सरस्वती. जीवनी जरा वाहतो तिथे, जीवनी जरा वाहतो तिथे. सेवेसाठी जीवन जगले, सेवेसाठी 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 जीवन जगले. ईश्वरामा वंदित केले, ईश्वरामा वंदित केले, सेवेसाठी जीवन जगले, सेवेसाठी जीवन जगले. ईश्वरामा वंदित केले, ईश्वरामा वंदित केले. जीवन सारे समर्पिले, जीवन सारे समर्पिले. हेच दास असती जयाचे शुभ्र जगे सरस्वती, जयाचे
शुभ्र जगे जळकती जीवनी झरा पाहतो तिथे जीवनी झरा पाहतो तिथे ना भुके ना तहाने ना तहाने अश्रुजयांचे उशिरे गेले अश्रुजयांचे उशिरे गेले ना भुकेले ना तहानेले ना भुकेले ना तहानेले अश्रुजयांचे उशिरे गेले अश्रुजयांचे उशिरे गेले येशू करवी कारण झाले येशू करवी कारण झाले हेच दास वसती जयाची शुभ्र जगे जळकती जयाची शुभ्र जगे जळकती जीवनी जरा पाहतो तिथे जीवनी जरा पाहतो तिथे दरबारातील परमेशाचे दरबारातील परमेशाचे सेवक ठरले विश्वासाने सेवक ठरले विश्वासाचे दरबारातील परमेशाचे दरबारातील परमेशाचे सरबारातील परमेशाचे सेवक ठरले विश्वासाचे सेवक ठरले विश्वासाचे ख्रिस्त कृपेच्या छायेमधले ख्रिस्त कृपेच्या छायेमधले हेच दास वसती जयाचे शुभ्र जगे जळकती जयाचे शुभ्र जगे जळकती जीवनी जरा पाहतो तिथे जीवनी जरा पाहतो तिथे कोण ख्रिस्त संगती जयाचे शुभ्र जगे जळकती जयाचे शुभ्र जगे जळकती जयाचे शुभ्र जगे जळकती. Wow. Thank you. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Ashish. थँक्यू ब्रदर किशोर हिवाळे. खरोखर खूप सुंदर गीत परमेश्वराच्या दयेने आम्हाला एका ख्रिस्तासाठी जयाचे शुभ्र जगे जळकती. खरोखर परमेश्वराच्या द्वारे आम्हाला खूप सुंदर गीत गाण्यास मिळालं ऐकण्यास मिळालं आणि खरोखर येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला देखील हे गाणं शिकण्यास प्रोत्साहन आहे. आपण आता संदेशाकडे वळूया आणि मी विनंती करेन आपले जे संदेश देणारे आहेत उपदेशक आहेत संदेश देणाऱ्यांचे इंट्रोडक्शन जे आहे ते पास्टर रेव्हरंड जे.व्ही. शिरसाट हे देतील. मी त्यांच्या हातात वेळ देत आहे. खरोखर दोन्ही गीत अगदी आशीर्वादित आणि मंत्रमुग्ध करणारे झाले.
दोन्ही गीत आशीर्वादित होते आणि विशेष करून हे गीत हिवाळे काकांनी हे खास आजच्या या संदेशासाठी लिहिलेलं होतं, म्हणून मी त्यांचे आभार मानतो. आणि यावेळेस आपल्यामध्ये बॅक टू द बायबलचे चेअरमॅन डॉक्टर विलियम कॅरी आहेत, डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर रेव्हरंट अनिल कुमार देखील सिकंदराबादवरून जॉईन झालेले आहेत आणि त्यांचाही पुनरुच्चारामध्ये, आणि बिशप साहेब, हिवाळे साहेब आणि विशेष करून आपले वक्ते प्रवीण हिवाळे सर यांचंही प्रभू येशूच्या नावात मी स्वागत करतो. आणि यावेळेस आय वुड लाईक टू टेक दिस ऑपॉर्च्युनिटी टू वेलकम William Carey sir, chairman of Good News Broadcasting Society, Secunderabad, and Reverend Anil Kumar, assistant director of Back to the Bible Good News Broadcasting Society. And I would request Brother William Carey to please lead us in prayer. संदेशापूर्वी मी विनंती करतो की आमचे चेअरमॅन प्रार्थना करतील आणि मग आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. Let us pray. Reverend William Carey. Chairman sir. Can you hear me? Can you hear me? Yes, yes sir. Yes sir. Can you hear me? Yes sir. Can you hear? Yes, yes. Yes, yes. Shall we pray? Shall we look to the Lord in prayer? Yes. Our loving Heavenly Father, we thank you once again for having brought us in such a beautiful manner. Lord, we thank you and praise you for the wisdom you have given to the mankind so that they can develop several softwares in this IT industry. Yes. Lord, we thank you and praise you. And this technology has brought us together once again. Lord, we thank you and praise you for Reverend Shirshad and his commitment for Back to the Bible, and also for the zeal you have given him. And also this evening, Lord, we pray for our dear brother who is leading the service. Bless him abundantly. And also we Yes. pray for Yes. Abraham in Satya, Yes. in Masihi Vandana, Delhi. Yes. Lord, we thank you for all these committed young people who could coordinate and make this event a success. Lord, we also Yes. pray for this Yes. evening speaker that you would anoint him and speak to every listener that is joining. Lord, we also thank you for those who could join. Lord, we thank you for those who are already supporting the Back to the Bible ministry, especially the Punarrachana. Lord, we thank you for the way you have used several leaders in course of the action of the Back to the Bible. Lord, you have brought into the scene many godly members. Lord, we thank you and praise you. We thank you for all those who are fervently praying for this ministry. Lord, we thank you and praise you in spite of the crisis that we could meet in such a manner. Lord, we pray that you will take control of this meeting, and also you will speak to us, and the Spirit will take control Yes. and then cater to the needs of the prayer partners and also the leaders who are involved in this Yes. ministry. Yes. We also thank you for the head office in Bangalore, Anil, and all those who have joined. Lord, we thank you and praise you. If we are something today, it's only because of the prayers of the prayer warriors, the prayer partners of Back to the Bible, and also the supporters who support regularly the ministry of Back to the Bible. Lord, we thank you and praise you. We give you all the glory and honor. Lord, even as we lift your name up through this platform, Lord, we pray that you will bless us in days to come, and that as frequently as we meet in such manner, Lord, we pray that you will speak to our hearts and comfort us and give us strength and guidance. With thanksgiving, in Jesus' name we pray. Amen. 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 Thank you, sir. आणि आजचे आपले जे वक्ते आहेत, बायबल टीचर प्रवीण हिवाळे यांचीही ही पहिलीच वेळ आहे आणि पहिल्याच वेळेस प्रार्थनापूर्वक ज्यावेळेस त्यांना विनंती करण्यात आली, त्यांनी ती मान्य केली आणि आज वचन सांगण्यासाठी
ते आपल्यामध्ये आहेत. त्यांची थोडक्यात ओळख अशी की ते कोइनोनिया बायबल कॉलेजमध्ये बायबल टीचर आहेत, जुन्या काळाचे शिक्षक आहेत आणि असे देवाच्या वचनातून मार्गदर्शन करणारे सखोल अभ्यास असलेले अनुभवी शिक्षक आपल्याला मिळालेत. त्याबद्दल मी परमेश्वराचा आभार मानतो. आणि ते पुणे या ठिकाणी आवर स्पीकर दिस इव्हनिंग प्रवीण हिवाळे इज अ प्रोफेसर, अ बायबल टीचर in the Koinonia Bible College, Pune, Maharashtra. And I was introduced to him by one of our relatives, and he agreed for the first time to join with us and to share the word. So I'm really grateful to him and to the Lord. And I'm also looking forward to him for the first time. So now I would kindly request, let us welcome in the name of the Lord, Praveen Hiwale sir. थँक्यू सो मच. आणि मी प्रथम देवाला धन्यवाद देतो या संधीबद्दल की या मिनिस्ट्रीद्वारे परमेश्वराने मला ही संधी दिली. विशेष करून एब्राहम जे ब्रदर आहेत त्यांना पण मी धन्यवाद देतो आणि रेव्हरंड शिरसाट आणि ब्रदर अशोक हिवाळे अंकल यांचे देखील मी धन्यवाद देतो की त्यांनी रेकमेंड केलं. आणि परत एकदा मी आशा ठेवतो की आज जे काही परमेश्वराने संधी दिली आहे त्याचं वचन सांगण्यासाठी त्याद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद मिळेल. आणि या कठीण काळात आपण जगत असताना कसं आपण जगावं याचे काही प्रश्न किंवा एक वृत्ती आपल्याला कळेल की कशा रीतीने आपण जगायला पाहिजे. तर आजचा जो टॉपिक आहे तो तुम्हाला माहितीच आहे की जे नैसर्गिक आपत्ती आहेत त्यांना ख्रिस्ती लोकांनी कसा प्रतिसाद दिला पाहिजे. तर आजचं जे शिक्षण मी देणार आहे ते 2 भागामध्ये असणार आहे की याचं कारण काय आहे. नैसर्गिक आपत्ती येतात याचा आपण विचार करतो आणि बरेच याच्यात वादाचे मुद्दे आहेत किंवा डिस्कशन होऊ शकतं आणि ते थोडंसं म्हणजे आपल्याला गोंधळात टाकणारं असू शकतं. पण तरी देखील बायबलमध्ये काही कारण दिलेले आहेत ते आपण पाहूया. आणि मग दुसरा भाग जो असेल की नैसर्गिक आपत्ती येतात ते आपल्याला कळत नाही का येतात आणि किंवा का आपल्या बरोबर असं झालं असं आपल्याला नेहमी वाटत असतं. पण तरी देखील जेव्हा ते येतात तेव्हा मग आपण त्याला प्रतिसाद कसा दिला पाहिजे, आपण कशा रीतीने जगलं पाहिजे ते जास्त महत्वाचं आहे आणि ते दुसऱ्या भागात मी सांगणार आहे. तर आज मी स्क्रीन शेअर करतो आणि पॉवर पॉइंटद्वारे तुम्हाला काही गोष्टी जास्त चांगल्या रीतीने कळतील. दिसत आहे का सर्वांना स्क्रीन? हॅलो? हो हो. तर ठीक आहे, थँक्यू. तर आपण पाहतो की पवित्र शास्त्रामधील खूप सारे नैसर्गिक आपत्ती आहेत. पण काही आपण पाहूया की नोआच्या वेळेचा महापूर जो आपण पाहतो उत्पत्ती 6 ते 8 मध्ये, तर तिथे देखील आपण पाहतो की ही नैसर्गिक आपत्ती आहे. परमेश्वराने ती आणली आहे आणि ते न्याय करण्यासाठी आणलेली आहे. हे क्लिअरली आपल्याला तिथे दिसतं. दिस वॉज अन ऍक्ट ऑफ जजमेंट ऑन द वर्ल्ड. त्यानंतर सदोम आणि गमोरा या ठिकाणी पण आपण पाहतो उत्पत्ती 19 मध्ये परमेश्वर तिथे देखील न्याय करत आहे. जे काही पाप ते करत होते त्यासाठी परमेश्वर तिथे त्यांचा न्याय तो करत आहे. नंतर मिसर देशातील 10 पिढा, इथे देखील परमेश्वर मिसर देशावर न्याय करत आहे असं आपण पाहतो. पण आमोस 4था अध्याय 6 ते 12 मध्ये जर आपण पाहिलं तर तिथे देखील वेगवेगळ्या आपत्ती आपण पाहतो लिहिलेल्या आहेत.
आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय की परमेश्वराने दुष्काळ आणला, मरी आणली, टोळ आणले, हे सर्व गोष्टी आणल्या, पण ते शिस्त लावण्यासाठी त्याच्या लोकांना. आणि तो म्हणतो की मी तुम्हाला एवढे सर्व संकट आणली तुमच्यावर, पण तरी देखील तुम्ही माझ्याकडे वळला नाही. आणि कारण परमेश्वराची इच्छा होती की या संकटांद्वारे ते लोक, त्याचे इस्रायलचे लोक हे त्याच्याकडे वळतील. आणि ते डिसिप्लिन म्हणून होतं, तो पूर्णपणे त्यांचा नाश करण्यासाठी नाही, पण त्यांनी त्या संकटातून त्याकडे वळावं, परमेश्वराकडे वळावं, यासाठी त्या गोष्टी आणल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतो की सर्व अरिष्टांचा उत्पादक परमेश्वर आहे का? हे वचन तुम्हाला माहित असेल की खूपदा कोट केलं जातं की आय फॉर्म द लाईट अँड क्रिएट डार्कनेस, आय मेक पीस अँड क्रिएट इव्हल, आय द लॉर्ड डू ऑल दीज थिंग्स. KJV मध्ये जे किंग जेम्स बायबल आहे तिथं असं लिहिलेलं आहे की आय मेक पीस अँड क्रिएट इव्हल. पण दुसऱ्या बायबल्स मध्ये जर आपण पाहिलं ट्रान्सलेशन मध्ये, त्या शब्दाचा अर्थ योग्य कॅलॅमिटी किंवा डिझास्टर असा आहे. आणि मराठीमध्ये पण बरोबर अर्थ दिलेला आहे, अरिष्ट लिहिलेलं आहे. प्रकाश करता, अंधाराचा उत्पन्न करता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे, हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे, असं क्लिअरली दिलेलं. आणि जेव्हा आपण हे पाहतो तेव्हा काही लोक म्हणतात की इव्हल म्हणजे पापाचा जनक देखील परमेश्वरच आहे, आणि म्हणजे सर्व हे पाप पण जगात आलं ते देखील, किंवा जे कृत्य होतात, पापी कृत्य होतात, त्याच्या मागे पण परमेश्वर आहे. पण तसं नाहीये, कारण आपण एका वचनावरून डॉक्ट्रिन बनवू शकत नाही, सिद्धांत बनवू शकत नाही. नेहमी आपल्याला वेगवेगळे जे दुसरे क्रॉस रेफरन्सेस आहेत, दुसरे शास्त्रातले वचन आहेत, त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा आपण क्लिअरली पाहतो की याकोब 1:13-14 मध्ये लिहिलेलं आहे की परमेश्वर कोणाला मोहात पाडत नाही, आणि तो म्हणजे कोणाला पाप करायला प्रवृत्त करत नाही. तर मनुष्य स्वतःच्या वासनांनीच तो ते पाप करत असतो. तर आपण असं म्हणू नाही शकत या वचनावरून की परमेश्वरच पाप क्रिएट करतो किंवा ते करायला लावतो. पण इथे क्लिअरली लिहिलंय की अरिष्ट तर तो उत्पन्न करतो. आता मग प्रत्येक अरिष्ट हे परमेश्वराकडून आहे का? परत एकदा तोच प्रश्न येतो की ठीक आहे, पाप नाही करत, पण अरिष्ट जे नैसर्गिक आपत्ती आहेत आणि आणखी आजार आणि बरेच गोष्टी आहेत, त्याचा उत्पादक तो आहे का? तर आपण पाहतो, पहिली गोष्ट या वचनानुसार आणि जो संदर्भ आहे यशाया 45चा, त्याच्यामध्ये कोरेश राजाबद्दल दिलेला आहे. आणि परमेश्वर कोरेश राजाला, जो पर्शियाचा राजा होता, त्याला परमेश्वराने अभिषेक केला होता की त्याद्वारे तो इस्रायलला सोडवणार होता आणि इतर राष्ट्रांचा तो न्याय करणार होता. बाबेलचा त्याने न्याय केलेला आहे. परमेश्वराने कोरेश राजाचा उपयोग करून बाबेलचा पराभव करण्यासाठी आणि इस्रायलला मुक्त करण्यासाठी त्याने त्याचा वापर केला होता. आणि त्यामुळं त्या संदर्भात परमेश्वर हे वचन लिहित आहे. पण तरी देखील जर आपण हे वचन तसंच घेतलं तर इतर ठिकाणी पण आपण काही वचन पाहतो की तिथे असं दिसतं की परमेश्वराकडून काही गोष्टी होत आहेत. तेव्हा आपण पाहतो की बिब्लिकल जे रायटर्स होते, जे लेखक होते, त्यानुसार व्हॉट गॉड अलाउज ही ऑल्सो ऑर्डेन्स असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या गोष्टीला परमेश्वर परवानगी देतो ते तो करतो, असं पवित्र शास्त्राचे लेखक लिहून टाकतात. पण त्याचा अर्थ असं नाही घेतला पाहिजे की तोच ते करतो, पण त्याला ते माहित असतं, त्याला त्याची जाणीव असते. कुठलीही गोष्ट जी जगात घडत असते ती त्याला माहित असते, त्याला सगळं नॉलेज असतं, पण त्याचा अर्थ तो ते घडवून आणतो असं मुळीच आपण करू नये. तो अलाव करतो त्या गोष्टी. बऱ्याच गोष्टी आपण पाहतो जगात परमेश्वर त्याला परवानगी देतो. इयोबाच्या जीवनात सैतानाने अरिष्ट आणले, पण परमेश्वराने सैतानाला परवानगी दिली होती. आपण ते देखील पाहतो की परमेश्वर
ने जर परवानगी दिली नसती सैतानाला, तर तो त्या गोष्टी करू शकला नसता. विशेष करून विश्वासणाऱ्यांच्या जीवनात तरी सैतान स्वतःहून काहीच करू शकत नाही, त्याला देवाची परवानगी लागते. आणि विशेष म्हणजे आपण पाहतो की परमेश्वर परवानगी देतो, तर असं घडू शकतं. त्यानंतर आपण अजून एक वचन पाहतो की सर्व गोष्टी परमेश्वराच्या हातून होतात. तर त्यासाठी हे वचन 29 जे लाल मध्ये मी लिहिलेलं आहे की 2 चिमण्या दमडीला विकतात की नाही, तथापि तुमच्या पित्याच्या आज्ञे वाचून त्यातून एकही भूमीवर पडणार नाही, असं लिहिलेलं आहे. आणि त्यावरून पण आपल्याला वाटतं की अरे जे काही घडतं ते परमेश्वराकडूनच, म्हणजे त्याचा उगम परमेश्वराकडून आहे, असं आपल्याला या वचनावरून पण वाटतं. पण परत एकदा आपण संदर्भ जर पाहिला तर इथे काय संदर्भ आहे की परमेश्वर त्याच्या शिष्यांना सांगत आहे की तुम्ही घाबरू नका, जर माझा छळ झाला तर तुमचाही होईल, आणि तुम्ही भिवू नका. जर तुम्ही इथं वाचलं 28व्या वचनामध्ये, जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत, त्यांना भिवू नका, तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या. तो म्हणते की तुम्हाला पकडतील, तुम्हाला जीवे पण मारतील, पण तुम्ही शेवटपर्यंत विश्वासू राहा. इथे पण बघा परमेश्वर डायरेक्टली सांगते की तुम्हाला जीवे देखील मारतील, पण तो असं नाही म्हणते की मी तुम्हाला सांभाळून घेईल, मी तुम्हाला वाचवल म्हणजे फिजिकल मरणापासून, पण तो म्हणते शेवटपर्यंत तुम्ही विश्वासू राहा. पण उलट तुम्ही देवाला घाबरा, कारण ते लोक फक्त तुमचं शरीर याचा नाश करणार आहेत, आत्मा आणि शरीर दोघांचा नाश मी करू शकतो, आणि म्हणून मला तुम्ही भ्या. आणि मग पुढच्या वचनात 30व्या वचनात तो म्हणतो तुमच्या डोक्यावरील सर्व केस देखील मोजलेले आहेत, म्हणून परत भिवू नका, पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. आणि म्हणून इथे पहा, जी चिमणी आहे, एक चिमणी पण भूमीवर त्याच्या इच्छेच्या विरुद्ध पडणार नाही. म्हणजे त्याला माहित असतात, बारीक सारीक गोष्ट, आपल्या डोक्यावरचे सर्व केस देखील त्याला माहित असतात. म्हणजे जगात जे काय होतंय, हे नैसर्गिक आपत्ती होत आहेत, हे आता मोठ्या गोष्टी आहेत, देवाला या सर्व माहित आहे. पण त्याचा अर्थ असा नाही होत की त्याच्यापासून तो उगम आहे, पण आपण पाहतो की तो ते अलाव करतो. नंतर रोम 8 मध्ये पण आपण पाहतो संबंध सृष्टी आजपर्यंत कणत आहे, कारण आपल्यासाठी जो गौरव प्रगट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो. कारण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आली, ती आपखुशीने नव्हे तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. इथे पण आपण पाहतो की कोणाच्या तरी मुळे ती व्यर्थतेच्या स्वाधीन झाली आहे. सृष्टी स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट पाहते. म्हणजे सृष्टी नश्वरतेच्या दास्यात अजूनही आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो की कारण आपल्याला ठाऊक आहे की संबंध सृष्टी आजपर्यंत कणत आहे व वेदना भोगत आहे. आता हे वचन पौलाने याच्यानंतर लिहिलेलं आहे. येशूचं पुनरुत्थान झाल्यावर, तो क्रुसावर गेला, पुनरुत्थान झालं, त्यानंतर तो लिहितो. आणि पुनरुत्थान झाल्यावर पण ही सृष्टी अजून ही पडलेल्या अवस्थेत, पतन पावलेल्या अवस्थेत ती कणत आहे आणि वेदना भोगत आहे असं आपल्याला दिसतं. आणि ते कोणामुळे झालं तर आपल्याला माहिती आहे की आदाम आणि हवा यांच्या पापामुळे त्यांनी बरे व वाईट हे फळ खाल्ले त्या झाडाचं, आणि त्याचा अर्थ ते आता ठरवणार होते की माझ्यासाठी बरं आणि वाईट काय असणार. आधी आपण पाहतो की परमेश्वर म्हणत होता की हे उत्तम आहे, हे चांगलं आहे, हे सर्व आपण पाहतो पहिल्या अध्यायात. आणि तो म्हणत होता की हे बरं नाही की तो आदाम एकटा आहे, हे बरोबर नाही, इट इज नॉट गुड दॅट ऍडम इज अलोन. तर तो ठरवत होता की बरं आणि वाईट काय. पण जेव्हा त्यांनी फळ खाल्लं, मनुष्य ठरवणार होता की माझ्यासाठी बरं आणि वाईट काय आहे. आणि हे बंड होतं
आणि परमेश्वर म्हणतो की आता मनुष्याचे काम आता कष्ट होणार आहे ना. ते काम आधी देखील तो करत होता, पण आता ते कष्टामध्ये त्याचं परिवर्तन झाले आणि त्याला घाम गाळावा लागणार आहे आणि भूमी हे काटे कुसळे उगवणारे, म्हणजे त्याच्या अगोदर काटे कुसळे नव्हते. आणि म्हणून त्रास आला, दुःख आलं नाही का, मरण आलं, हे सर्व गोष्टी आपण पाहतो की या जगात आलेल्या आहेत आदम आणि हवा यांच्या पापामुळे. तर नैसर्गिक आपत्ती काय येते? तर पहिली गोष्ट तर पापामुळे परमेश्वर नैसर्गिक आपत्ती आणतो, जसं आपण सदोम आणि गमोरा नोआच्या काळात आपण पाहिलं की परमेश्वर पाप केल्यामुळे तो शिक्षा करतो आणि न्याय करतो. दुसरी गोष्ट आपण पाहतो की परमेश्वर शिस्त लावण्यासाठी पण कधी कधी हे आपत्ती आणतो, आपली सुधारणूक करण्यासाठी, जसं आपण आमोस मध्ये पाहिलं की परमेश्वराकडे वळण्यासाठी. नंतर दुसरं कारण आहे की पतन पावलेल्या जगात आपण राहत आहोत आणि त्यामुळे नैसर्गिक आपत्ती येतात. नंतर आपण तेच पाहतो की हे जग पतन पावलेलं आहे, नश्वरतेच्या स्वाधीन आहे, कणत आहे. पृथ्वीवरील जीवनात असे दिसून येते की खूप अनियमितपणा आहे. आपण जर पाहिलं की खूप इरेग्युलॅरिटीज आहेत, अनफेअरनेस या जगात आपण पाहतो, पृथ्वीवरच्या जगात जेव्हा आपण जगतो. भेदभाव दिसतो आपण लोकांच्या जीवनात, म्हणजे जसं त्यांचं जीवन पुढे जात असतं की एकाला म्हणजे चांगले दिवस येतात, एकाला वाईटच दिवस ते पाहतात. पक्षपात आहे असं आपल्याला दिसून येतं. जीवन एक कोड आहे, जसं पझल आणि एनिग्मा सारखं एक मिस्ट्री आहे. स्तोत्र 73 आणि उपदेशकामध्ये आपण त्या गोष्टी पाहतो. स्तोत्र 73 मध्ये तो स्तोत्रकर्ता म्हणतो की दुर्जनांचा जेव्हा उत्कर्ष होत असताना मी पाहिला तर माझे पाय हे निसटलेच होते नाही का. माय फीट वर स्लिप when I saw that the unrighteous were getting exalted. तर हे जेव्हा तो पाहतो आणि हे गोष्टी आपल्याला दिसतात की बरेच इरेग्युलॅरिटीज आहे, अनफेअरनेस आहे, की जे पापी लोक आहेत त्यांचा उत्कर्ष होतोय, म्हणजे नीतिमान आहेत त्यांना कधी कधी खूप संकटातून जावं लागतं. तर अशा गोष्टी आपण नेहमी पाहतो, आपल्या आजूबाजूला पाहतो. तर हे कशामुळे आहे? हे पतन पावलेल्या जगात आपण राहत आहोत, त्यामुळे या गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो, सैतानामुळे परमेश्वर ती परवानगी देतो त्याला आणि त्यामुळे पण काही गोष्टी घडत असतात. त्यानंतर आपण पाहतो की नैसर्गिक आपत्ती जेव्हा येते तेव्हा चांगले आणि वाईट, पापी व निष्पाप, विश्वासणारे आणि अविश्वासणारे, वयस्कर आणि लहान मुले, यामध्ये ती फरक करत नाही. बरोबर? जेव्हा ती येते, जेव्हा वादळ येतात, आताच काल पण एक वादळ आलं आणि कितीतरी त्याच्यात पापी आणि निष्पाप, विश्वासणारे अविश्वासणारे त्यांना देखील मरण आलेलं आहे. ज्याप्रमाणे देव वाईट लोकांना वाईट कृत्य करण्यास परवानगी देतो, ते जी मुक्त इच्छा आहे, फ्री विल आहे म्हणून, त्याचप्रमाणे परमेश्वर पृथ्वीच्या पतनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना पण तो जसं काही परवानगी देते. आणि एक अनसर्टन्टी ठेवली आहे परमेश्वराने वेदर मध्ये, सर्व दुष्काळ आणि आज पण आपण पावसावर परमेश्वरावर अवलंबून आहोत. आपण किती प्रगत झालो तरी हे सर्व निसर्ग जो आहे तो म्हणजे प्रेडिक्ट नाही आपण करू शकत, भाकीत नाही करू शकत की असंच होणार आहे. आणि ते मुद्दाम परमेश्वराने तसं ठेवलेलं आहे. त्याचं कारण पण आपण पाहूया. आता आपल्याला कळले आहे की नैसर्गिक आपत्ती काय येतात, पण मुख्य प्रश्न असा उरतो की परमेश्वरामध्ये सामर्थ्य असताना हा अन्याय तो का होऊ देतो? का कितीतरी लोकांना नाही का, चांगल्या लोकांना याच्यात मरण येतं आणि असा अन्याय आपल्याला वाटतं तो का होतोय, तो परवानगी का देतो? तो उत्तर जाणून घेण्यासाठी 2 शास्त्र भाग आपण पाहूया. आणि योहान 9:1-3 मध्ये आपण पाहतो की तो येशू ख्रिस्त हा शिष्यांबरोबर जात आहे
तो तिकडून जात असताना एक जन्मांध माणूस, जन्मापासून आंधळा, त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, याच्या किंवा त्याच्या आईबापांच्या? आता बघा, एक किती मोठा आणि एक विशेष प्रश्न आहे. सर्वांनाच कुतूहल असतं याच्याबद्दल की का असं झालं कोणाच्या तरी जीवनामध्ये, की त्यांच्या आई वडिलांमुळं का त्यांच्या पापामुळे. आता सर्व वाट पाहत आहेत की येशू काय उत्तर देईल, आणि तो काय उत्तर देतो, याने किंवा याच्या आई बापांनी पाप केले असे नाही, तर याच्या ठाई देवाची कार्य प्रगट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. या वचनावरून कळतं की काही पाप असे आहेत की ते काही दुःख असे आहेत की ते सर्व पापामुळेच येतात असे नाही. पाप केल्यामुळेच आपल्यावर संकट येईल किंवा अरिष्ट येईल असं प्रत्येक वेळेस आपण विचार करू नये. मानवी असल्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला दुःख होते किंवा त्रास होतो किंवा काही आजार येतो किंवा काहीतरी असं अकस्मात घडतं, तेव्हा आपण काय विचार करतो की मी काय केले असेल बरं. आपण मागे वळून पाहतो, भूतकाळात पाहतो. जसं या शिष्यांनी पण मागे वळून पाहिलं आणि विचारलं की काय बरं यांनी केलं असेल, याने पाप केलं का त्याच्या आई वडिलांनी केलं, का बरं असा हा जन्मांध, नाही का, हा जन्मापासून आंधळा व्यक्ती हा जन्मास आला. तर आपण माग पाहतो, आणि कधी कधी माग पाहणं पण चांगलं आहे की जर आपण माग पाहिलं आणि आपल्याला कळालं, देवाने दाखवलं आपलं पाप, तर आपण पश्चाताप करावा आणि देवाकडे वळावं. पण तसं जर नसेल आणि आत्मपरीक्षण करून देवाला विचारून पण जर तसं काही दिसत नसेल, तर मग आपण ते सोडून द्यावं आणि पुढे पाहावं. जसं येशू म्हणते की या परिस्थितीतून, आता ठीक आहे जन्मापासून आंधळ आहे, पण या परिस्थितीतून देवाचे गौरव होईल का हे आपल्याला पाहायला पाहिजे. तर जी काही परिस्थिती आपल्या जीवनात आलेली आहे, तुमच्यामधून कितीतरी लोकांच्या जीवनात काही ना काही घडलं असणं, आणि ठीक आहे हे झालेलं आहे, तर पुढे आता काय करायचंय. विशेष करून नैसर्गिक आपत्तीमध्ये हे घडलेलं आहे. तर माग वळून पाहण्यापेक्षा की का असं झालं, तुम्ही पुढे पहा की या परिस्थितीतून, आता जी माझी परिस्थिती आहे त्याच्यातून परमेश्वर याच्यातून त्याचा गौरव साधून घेईल का माझ्याद्वारे माझ्या जीवनात. तर पुढे पाहायचा. लूक 13:1-6 मध्ये पण आपण पाहतो, त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येकांनी त्याला, ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिसळले होते, त्यांच्याविषयी सांगितले. मग येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, या गालिलकरांनी असे दुःख भोगले, यावरून बाकीच्या सर्व गालिलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हाला वाटते काय? आता पिलाताने काही गालिलकरांचा छळ केला आणि त्यांना मारलं, तर येशू म्हणतोय की ते गालिलकर जे मेले ते जास्त पापी होते असे तुम्हाला वाटते काय? तो उत्तर देतो, मी तुम्हाला सांगतो नव्हते. तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखाच नाश होईल. परत एकदा अजून एक उदाहरण तो देतो, किंवा ज्या 18 जणांवर शिलोआतील बुरुज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? आता इथे एक ऍक्सिडेंट झालेला आहे, एक बुरुज आहे तो पडलेला आहे आणि 18 लोक मेले. तर जे ऍक्सिडेंट मध्ये वारले ते जास्त पापी होते म्हणून वारले का? येशू म्हणतोय, मी नाही सांगत, येशू म्हणते नव्हते ते. मी तुम्हाला सांगतो नव्हते, पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणेच नाश होईल. तर इथे आपण पाहतो की मरण हे अटळ आहे आणि अनपेक्षित रीतीने ते येऊ शकते. डेथ इज सर्टन अँड कॅन कम अनएक्सपेक्टेडली. आणि म्हणून येशू सांगत आहे की मरण अटळ आहे व ते कधी येते, म्हणून तुम्ही तयार राहिले पाहिजे. आणि कसे तयार राहिले पाहिजे? तर पश्चाताप करू.
आपलं जीवन तपासत राहायचंय आणि तयार राहिलं पाहिजे. जरी आपण आधी पश्चाताप केलाय जेव्हा आपलं तारण झालं, पण रोज आपण काही ना काही आपण करतो आणि पश्चाताप करायचंय, आपलं आत्मपरीक्षण करायचंय आणि आपण तयार राहिलं पाहिजे, कारण कधीही मरण येऊ शकतं. असं समजून नाही समजलं पाहिजे की आपण चांगले आहोत तर आपल्याला देव अशा रीतीने ऍक्सिडेंट मध्ये घेऊन नाही जाणार. काही होऊ शकतं आता आपण जे वचन पाहिले त्याच्यावर, आणि म्हणून आपण तयार राहिले पाहिजे. पौलासारखे जगणे ख्रिस्त व मरणे लाभ असा आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. जर मी जगत आहे तर मी ख्रिस्तासाठी जगत आहे आणि मेलो तर मग मला लाभच आहे. उपदेशक 7 मध्ये पण जन्मदिनापेक्षा मृत्यू दिन बरा असं लिहिलेलं आहे, आणि सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा, जन्मदिनापेक्षा मृत्यू दिन बरा, भोजनोत्सव गृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे, कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे. जिवंतांच्या मनात ही गोष्ट बिंबून राहील. जेव्हा आपण सिमेट्री मध्ये जातो, कोणाचं नाही का बरियल पाहतो, तेव्हा आपल्याला कळतं की आपला देखील अंत होणार आहे. आपण ते टाळू शकत नाही, आणि म्हणून आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. हसण्यापेक्षा खेद करणे बरे, मुद्रा खिन्न असल्याने मन सुधारते. शहाण्यांचे चित्त शोकगृहाकडे लागते, पण मूर्खांचे चित्त हास्य विनोद गृहाकडे लागते. आणि म्हणून जेव्हा आपण या स्थितीतून आज जात आहोत तेव्हा आपल्याला आत्मपरीक्षण करायचंय, मृत्यूचा विचार करायचा आहे आणि पश्चाताप करायचा. येशूने सांगितलं पश्चाताप करा, नाही तर तुमचाही असाच नाश होईल. रोम 8:28. आता मी संपवते थोड्या वेळ. खरे कल्याण काय आहे? आपल्याला सर्वांना हे वचन ठाऊक आहे, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. आता सर्व गोष्टी म्हणजे चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी देखील, हे मिळून कल्याणकारक होत. आधी हे वचन मी कसं घ्यायचो की जे काय होतं वाईट पण होतं ते माझ्या चांगल्यासाठी होतं, म्हणजे माझ्या दृष्टीने जे चांगलं आहे त्याच्यासाठी. म्हणजे जर माझा जॉब गेला तर मला नवीन जॉब मिळेल, अधिक चांगला जॉब मिळेल. माझं हे नुकसान झालं तर आणखीन चांगलं माझं त्याच्यातून होणार आहे, अशा रीतीने मी हे घ्यायचो. पण समजा हीच गोष्ट मी असं म्हटलं की माझं एक मुलगा आहे, तो वारला, तर देव तुला आता अजून एक दुसरा मुलगा देणार, असं तुम्ही म्हणू मी ते समजून घेऊ शकतो का? की असं आपण म्हणू नाही शकत. वो माझा मुलगा आहे, तो माझ्यासाठी प्रिय आहे, आणि तो वारला तर त्याच्याने काय चांगलं होणार आहे. पण असा अर्थ घ्यायचा आहे की ते जे चांगलं आहे, कल्याणकारक आहे, ते कुठं आहे? कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्व ज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे, हे ते चांगलं आहे. बरेच वेळा आपल्याला कल्याणकारक म्हणजे आपलं कल्याण असं वाटतं, म्हणजे आपल्या दृष्टीने, पण नाही, देवाच्या दृष्टीने कल्याण काय आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि देवाच्या दृष्टीने कल्याण म्हणजे आपण सर्व त्याच्या पुत्राच्या म्हणजे ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनत आहोत का? आर वी बीइंग कन्फॉर्म टू द इमेज ऑफ क्राइस्ट, हे मुख्य कल्याण आहे. आणि जेव्हा आपल्या गोष्टीत चांगल्या किंवा वाईट गोष्टी, आणि विशेष करून दुःखाच्या गोष्टी, अनप्लेझंट गोष्टी होतात, तेव्हा त्या आपल्याला बनवत असतात, आपलं कॅरेक्टर सुधारत असतात. आणि परमेश्वर ती गोष्ट जी आपल्यासाठी वाईट होती पण ती पण आपल्या कल्याणासाठी कशी करतो? आपल्याला त्याच्या पुत्राच्या प्रतिमेमध्ये बदलत असतो. आणि जर माझं काही असं वाईट झालं तर त्यामुळे परमेश्वर ती वाईट गोष्ट पण अशा रीतीने उपयोग करायला समर्थ आहे माझ्या जीवनात की त्यामुळे माझं कल्याण होईल. आणि ते माझं कल्याण काय आहे की माझं ख्रिस्तासारखा मी बनतोय, ख्रिस्ताचा स्वभाव माझ्यामध्ये तयार होतोय. तर ते खरं कल्याण आपण इथे पाहतो. तर हे आपल्याला कळालं पाहिजे.
शारीरिक म्हणजे फिजिकल गोष्टींमध्ये किंवा पैशाने आर्थिक गोष्टीत वृद्धी होणं वगैरे त्या गोष्टी इथं लिहिलेल्या नाही. पण ख्रिस्ताप्रमाणे आपण बनत आहोत का हे इथे लिहिलेलं आहे. हे कल्याणकारक आहे. एक पुस्तक आहे रॉडनी स्टार्क यांनी लिहिलेलं द राईज ऑफ ख्रिश्चनिटी. तर रोमन काळात कसं वाढला ख्रिश्चन पण धर्म हा तिथं सांगितलाय. आणि 3रं चॅप्टर त्याचं हे एपिडेमिक्स वर आहे. तर त्या काळात पण बरेच असे एपिडेमिक्स होऊन गेले आणि असे मरी होऊन गेल्या. आणि त्या मरींमध्ये आपण पाहतो की ज्या वेळेस हे संकट आली तेव्हा रोमी लोक हे पळून गेले त्या शहरातून. पण ख्रिस्ती लोक हे तिथेच राहिले आणि ते एकमेकांची सेवा त्यांनी केली. प्रेमाखातर ते एकमेकांना भेटले त्या कठीण परिस्थितीत आणि रोमी लोकांची पण सेवा त्यांनी केली. आणि त्यामुळं त्यांना संधी मिळाली ख्रिस्ताचं प्रेम दाखवण्यासाठी. आणि ते देखील एक कारण होतं ख्रिस्ती धर्म वाढण्यासाठी. तर तुम्ही हे पुस्तक अवेलेबल आहे PDF मध्ये. तुम्ही हे वाचू शकता. 3रं चॅप्टर आणि खूप सुंदर रीतीने त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर आज पण जेव्हा हे नैसर्गिक आपत्ती येतात तर आपल्याला संधी आहे. कारण लोक आता ऐकायला तयार आहेत. म्हणून आज आपण शेवट करताना आपण या गोष्टी लक्षात ठेवू की अशा अनपेक्षित समयात राहताना नैसर्गिक आपत्तींमुळे लोक जीवनातल्या त्यांच्या प्राथमिकतेचं पुनर्मूल्यांकन करत असतात. जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात तेव्हा लोक विचार करतात की काय प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे. आपण जेव्हा असंच बेफिकीर वागत असतो तेव्हा कुठल्याही गोष्टीला आपण प्राधान्य देतो. पण जेव्हा अशा स्थितीतून अनपेक्षित समयातून आपण जात असतो तेव्हा आपण प्राथमिक गोष्टी त्याचं पुनर्मूल्यांकन करत असतो. आणि म्हणून याचा हा एक रिस्पॉन्स आपण दिला पाहिजे की आपले प्रायोरिटीज आपण बरोबर सेट केले पाहिजे. आपण स्वर्गीय गोष्टींकडे लक्ष लावले पाहिजे. आपण पापापासून दूर होतो. जसा येशूने सांगितलं की तुम्ही पण पश्चाताप करा नाही तर तुमचा पण नाश होईल. मरणाविषयी विचार करतो या अशा कठीण काळात. तयारीत आपण राहतो. आपली आत्मिक तपासणी आपण करत राहतो आणि ती चांगली गोष्ट. जरी मनात प्रश्न असतील पण परमेश्वरावर भरोसा ठेवायला आपण शिकतो. जर सर्व प्रश्नांची उत्तर मिळाले तर भरोसा ठेवायची गरज नाही. जेव्हा नसतात प्रश्नांची उत्तर तेव्हा एवढं लक्षात ठेवायचं की आपला परमेश्वर चांगला आहे आणि त्याच्या योजना आपल्यासाठी चांगल्या आहेत. आणि पुढच्या युगात तो मला एक उत्तम आणि परिपूर्ण शरीर व जीवन देणार आहे हा भरोसा आपल्याला ठेवायचा. परमेश्वर अनिष्टातून चांगल्या आणि लाभदायक गोष्टी घडवतो हे देखील आपण पाहतो. जरी परमेश्वरामुळे ती आपत्ती नाही आली आहे त्याचा उगम तिथून नाही पण त्याने ते अलाव केलेलं आहे. त्याला माहिती आहे जर एकदम साधी गोष्ट एक चिमणी पण खाली पडते ते त्याला माहिती आहे तर हे गोष्ट तो पाहते. पण या गोष्टी तो उपयोग करतो चांगल्यासाठी आणि लाभासाठी. जसं आपण पाहिलं की त्या पुस्तकामध्ये राईज ऑफ ख्रिश्चनिटी ती गोष्ट एपिडेमिक्स परमेश्वराने वापरली आणि त्या आज देखील आपल्याला ती संधी आहे. आणि इतरांना अनंत काळच्या गोष्टी पटवून सांगण्यासाठी आपल्याला आणखीन एक संधी मिळाली. जेव्हा आपण अनंत काळच्या गोष्टी बोलत असतो ना काही लोक त्यांना पटत नाही किंवा लक्ष नाही देत. पण आज त्यांना माहिती आहे की परिस्थिती कशी आणि आपल्याला एक संधी मिळत आहे की आपण अनंत काळच्या गोष्टी त्यांना सांगू शकतो. तर अशा रीतीने आपण पाहतो की इतरांची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळते. ख्रिस्ताचे प्रेम आपण इतरांना दाखवू शकतो. तर हे सर्व रिस्पॉन्स आपण आपल्यामध्ये दिसले पाहिजे. आणि मी आशा ठेवतो की तुम्हाला ह्या कळाल्या असतील गोष्टी आणि तुम्ही पण आपला अभिप्राय देऊ शकता. पण मला वाटतं की या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. थँक्यू. थँक्यू.
थँक्यू प्रवीण ब्रदर. खरोखर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की त्यांनी आपल्याला खरोखर तुमच्या सुंदरशा संदेशाबद्दल आणि शिक्षणाबद्दल जेणेकरून आम्हाला खरोखर कळालं, आम्हा सर्वांना आणि तुमच्या पवित्र वचनाद्वारे, देवाच्या वचनाद्वारे कळत आहे की नाही का परमेश्वर ह्या संधीचा उपयोग आम्हाला करून घेण्यासाठी मार्ग दाखवत आहे आपल्या सर्वांना, आणि आम्ही त्या गोष्टीचा सदुपयोग करावा. इथून पुढे चिवे मी पास्टर रेव्हरंड जे.व्ही. शिरसाट यांच्याकडे देतो. आपण इंटरॅक्शन मध्ये जाणार आहोत. आपण पुनर्रचना या मिनिस्ट्री संदर्भात आपण एकमेकांसोबत संवाद साधणार आहोत. तर पुढची वेळ मी रेव्हरंड जे.व्ही. शिरसाट यांच्याकडे देतो. भारतामध्ये विविध भाषेमध्ये अनेक वर्षापासून कार्य करीत आहे, आणि याचा उद्देश असा आहे की पवित्र शास्त्राचं शिक्षण स्थानिक भाषेतून देणं. आणि मराठीचा विभाग आपल्याकडे आहे. परमेश्वराच्या कृपेने 1998 पासून पुनर्रचना हा मराठी कार्यक्रम सुरू झाला, मराठी सेवा सुरू झाली, आणि तेव्हापासून आतापर्यंत परमेश्वराने चालवलेला आहे, तो चालवित आहे, आणि त्याद्वारे अनेक जण आशीर्वादित झालेले आहे. आणि आज तुम्ही जे या ठिकाणी आहात ते तुम्हाला या सेवेच्या द्वारे आशीर्वाद मिळाला, परमेश्वराने अनुभव दिला, कार्य केला म्हणून. आणि म्हणून ही वेळ तुमचे अनुभव, तुमच्या सूचना आणि कशा रीतीने अधिक चांगल्या प्रकारे आपण देवाचं वचन मराठी भाषेमध्ये मराठी भाषिकांना शिकवू शकतो, पोहोचवू शकतो, त्याच्याबद्दल अजून काय करता येईल याच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा प्रतिसाद महत्वाचा आहे. आणि म्हणून ही वेळ तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही पहिल्याच वेळेस आज जॉईन झालेले असाल तर प्रभू येशूच्या नावात तुमचं स्वागत आहे. तर इथून पुढचा वेळ ही आपल्या प्रतिक्रिया आपण ऐकूया. तुमचे सजेशन्स, तुमचे please feel free to give your suggestions, because you are the important part of the ministry who are blessed. We don't know unless you say how you are being blessed by this ministry. So this is a time for you to share your response, your experiences, and also your suggestions at how we can go ahead in a better way. प्लीज आप अपने आप को अनम्यूट करके, है ना, आपका जो भी सजेशन है सर्वांनी आपल्याला स्वतःला अनम्यूट करा, म्हणजे तुम्ही जे बोलता ते इतरांना आम्हाला ऐकू येईल, आणि तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना तुम्ही मांडा. कशा रीतीने ही पुनर्रचनाचं सेवा कार्य तुमच्या जीवनात परमेश्वर कशा रीतीने कार्य करीत आहे, आणि तुमचा सहभाग काय आहे, आणि कसा असायला पाहिजे. जर तुमची इच्छा असेल तर ते सर्व आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करू शकतो. वीडियो ऑफ करके रखा है. लहान मुलांच्या आवाजाने डिस्टर्ब होतोय. जर लहान मुलं आजूबाजूला असतील तर कृपा करून आवाज म्यूट करा. आहे का कोणाच्या प्रतिक्रिया? येस येस, प्रेज लॉर्ड. मी पास्टर संदेश मस्के बोलतोय औरंगाबाद वरनं. हा, प्रेज लॉर्ड. एम आय ऑडिएबल? येस येस, व्हेरी मच. हो हो हो. मी फर्स्ट टाइम या मीटिंगला जॉईन झालेलो आहे, आणि निश्चितच मला त्यामधनं विशेष आशीर्वाद मिळालेला आहे.
आणि मलाही एवढं माहिती नव्हतं की अशा रीतीने ह्या मीटिंग्स होतात. तर सन्माननीय पाळक साहेब JV शिरसाट यांनी मला तसं सूचना दिली आणि मला खूप चांगलं वाटलं. आणि मी आता इथून पुढे सर्व मंडळीला आणि आमचे काही ग्रुप्स आहेत त्यांना देखील जर असले भविष्यामध्ये काही कार्यक्रम असले तर मी त्यांना शेअर करणार आहे, कारण की यामधनं एक वेगळ्या प्रकारे आम्हाला समजून शिकायला मिळत आहे. एक थोडंसं माझं सजेशन असं असेल की जे आम्ही प्रचार करत आहोत किंवा नॉलेज किंवा संदेश देत आहोत, जर आजच्या घडामोडीला जे घडत आहे गोष्टी किंवा आज नॅचरल कॅलॅमिटीज असतील किंवा कृपा मग करून हे आपसात बोलू वेगवेगळे नका. तुमचा आवाज इथे येतोय, आपसात बोलू नका. बोला पाळक साहेब. किंवा अनम्यूट करा पाळक साहेब. काय म्हणतो सर? Brother Abraham, you mute everyone. Only those who are speaking will unmute. ओके. सगळ्यांना म्यूट करा. फक्त जे हा बोला आता पाळक साहेब. आजच्या तारखेला ज्या घडामोडी होत आहेत, घटना होत आहेत, गोष्टी घडत आहेत, ते आणि आपलं पवित्र शास्त्रामध्ये 2000 वर्षापूर्वी 3000 वर्षापूर्वी ह्या दोघांचं थोडंसं रिलेशन करून जर ठेवलं तर ट्यून राहूल किंवा अपडेट जास्त राहू असं मला तरी ते विशेष वाटतं आणि ते अधिक ऍक्टिव्ह होईल असं मला वाटतं. मी थोडंसं अर्ध्यातूनच जॉईन झालो म्हणून मला तेवढंच माहित असेल, कदाचित पूर्वी तुम्ही त्या गोष्टी घेतल्या असतील, परंतु एवढं मला असं वाटतं की जर आपण थोडंसं जुनं आजच्या गोष्टीमध्ये कसं खरं ठरत आहे याला आणखीन जर टच केलं तर ते थोडं एक्साइटमेंट वाढेल असं. नाही थँक्यू व्हेरी मच. थँक्यू पाळक साहेब. तुम्ही परत एकदा रिपीट कराल का? ते कट झाल्यामुळे माझी लिंक तुटली. बरं बरं. तुम्ही काय म्हणालात ते थोडं शॉर्ट मध्ये प्लीज. येस ओके. मला एवढंच म्हणायचं होतं की ज्या कालच्या गोष्टी आजच्या ज्या गोष्टी घडत आहेत, जसं पॅन्डेमिक असेल किंवा नॅचरल कॅलॅमिटीज असतील किंवा वॉर असेल, सो याला थोडंसं कालच्या गोष्टीला जर आपण ट्यून केलं, अपडेट केलं तर मग ते प्रीचिंग मध्ये आणखीन थोडंसं एक्साइटमेंट वाढेल एवढं असं मला वाटत होतं. थँक्यू सर. हो नक्कीच नक्कीच. येस थँक्यू फॉर युअर सजेशन. नक्कीच तसं केलं जाईल. तर हे होते औरंगाबाद वरून पास्टर म्हस्के, संदेश म्हस्के. That was Pastor Reverend Sandesh Maske from Aurangabad. हॅलो. अजून कोण? हॅलो. हा बोला. सलाम प्रेज लॉर्ड. सलाम प्रेज द लॉर्ड. मी हिवाळे बोलतो, शिपी हिवाळे. हा प्रेज द लॉर्ड अंकल, प्रेज द लॉर्ड. खूप महिन्यानंतर. वेलकम वेलकम वेलकम. कसे आहेत सर्व? येस. हॅलो. येस. हो येतोय आवाज. पुनर्रचना या प्रोग्राम मध्ये पहिली वेळेला मी आज जॉईन झालो आणि मला खूप आनंद वाटला की उत्तम प्रकारचं मार्गदर्शन आमचे बंधू प्रवीण हिवाळे यांनी वचनाच्या द्वारे सेवा केली आणि त्यामधून बऱ्याचशा लोकांना जॉईन करण्यासाठी, कारण मला आज पहिल्या वेळेला मला तो संदेश ऐकायला मिळाला की कशा प्रकारे परमेश्वराने या घटना घडलेल्या आहेत आणि त्यामधून आम्हाला शिकायला मिळालं, मला स्वतःला इतरांना शिकवण्यासाठी देखील आनंदाने प्रयत्न करेन आणि बरेचशा लोकांना हे वचन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शक्य जेवढा होईल तेवढा मी प्रयत्न करेन आणि लोकांना जॉईन करण्यासाठी. कारण पुनर्रचनेमध्ये आज लोक दिसून आले, त्यामध्ये किशन अंकल हिवाळे, प्रवीण दादा आणि दुसरे वाघमारे आणि आमचे सर्वचे आभार मानतो त्याबद्दल. आणि सर्वांनी अशा प्रकारे जर चालू ठेवलं तर जरूर आपल्या मराठी लोकांना उत्तम प्रकारचं मार्गदर्शन मिळेल आणि लोकांचा परिवार किंवा मंडळ्या वाढल्या जातील आणि परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वाद देईल.
एवढं बोलून माझे 2 शब्द समाप्त करत आहे. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद. पुढची प्रतिक्रिया अजून कोण आहे? अजून कोण आहे का? आपण ऑनलाईन असलो आहोत म्हणून आपण अधिक वेळ न घेता आपण पटकन पुढे जायचंय. सिन्स वी आर ऑनलाईन वी कॅन्ट अफोर्ड टू वेस्ट टाइम. अजून कोणी असेल तर यावेळेस माझी विनंती आहे की किशोर काकांनी 2 शब्द बोलावेत. अजून कोणी असेल तर कृपा करून आपली प्रतिक्रिया द्या. फीडबॅक की येणाऱ्या दिवसामध्ये असं ठरलेलं आहे की दर महिन्यातून कमीत कमी एक मीटिंग घ्यायची आणि एकमेकांशी आपण कनेक्ट व्हायचं आणि देवाचं वचन प्रसार माध्यमातून आणि इंटरनेट, युट्यूब वगैरे वगैरे माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत वचन शिकवायचं हा उद्देश आहे. मग तुम्ही कोणत्याही चर्चचे असा, कोणत्याही डिनॉमिनेशनचे असा, पाळक असा, सेवक असा, कोणीही असा, उद्देश एकच आहे की देवाच्या वचनाचं शिक्षण देणं. जे काही मी तुम्हाला शिकवले ते त्यांना पाळायला शिकवा. 1 मिनिट, मला किशोर अंकल साठी पण धन्यवाद द्यायचे की त्यांनी मला रेकमेंड केलं. त्यासाठी त्यांना पण थँक्यू. नाही, जी चांगली माणसं आहेत आणि बोलू शकतात माझ्या अनुभवाप्रमाणे त्याप्रमाणे मी नावं सुचवत गेलोय. मला विचारलं जातं आणि शक्यतो मी प्रयत्न करतो की ज्या लोकांची सेवा आतापर्यंत चांगली चाललेली आहे अशा लोकांना नेहमी पुढे आलं पाहिजे त्यांनी आणि त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. माझा तोच प्रयत्न असतो. काम करत राहणं काहीतरी आणि त्यातून काहीतरी जगाला चांगलं म्हणजे चांगली सुरुवात देणं एवढीच माझी इच्छा आहे. आतापर्यंत कार्यक्रम चांगला झाला मी ऐकतोय बसून. थँक्यू. आणि असंच नावं सुचवत चला, सहकार्य असू द्या. आणि या वयात सुद्धा तुम्ही एक उत्तेजन आहात. ती देवाची कृपा आहे. इज अ ग्रेट चॅलेंज टू अस, इवन ॲट दिस एज ही इज डुईंग व्हॉट ही कॅन. सो इट इज, आय एम रिअली ग्रेटफुल टू द लॉर्ड. तुमचे आणि परमेश्वराचे आभार मानतो. अजून कोण? मी बोलू शकते का सिस्टर चव्हाण? हो, येस. प्रत्येक जण बोलू शकता. जे काही तुम्हाला वाटतं तेच. क्रिटिसिझम सुद्धा वेलकम आहे. जर तुम्हाला वाटतं की काही चुकीचं किंवा असं नाही तसं करते सुद्धा तुम्ही सुचवू शकता. त्याच्याप्रमाणे आपण अधिक चांगल्या प्रकारे करत आहोत. नाही, मला तसं काही क्रिटिसिझम नाही करायचं. उलट मला नाही धन्यवाद सांगतोय द्यायचे. मी. माझं जनरल सांगणं आहे. ओके. म्हणजे आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे देवाचा गौरव करता येईल. बोला. मला धन्यवाद द्यायचे या आपल्या पुनर्रचनेच्या ह्याच्यासाठी. कारण पुष्कळ वर्षापासून आम्ही ते बॅक टू द बायबल इंग्लिश मध्ये ऐकत होतो. पण हे पुनर्रचनेद्वारे मराठी लोकांना सुद्धा हे ऐकायला मिळतं. हे फारच चांगली गोष्ट झाली. मी आणि माझं कुटुंब तर पूर्णपणे रोज ऐकत असतो. त्याबद्दल धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. आणि आता हे 10 वर्षाचे जे संदेश आहेत मी घेतलेले रेडिओवरचे त्याची सिरीज आणि ते सुद्धा आता युट्यूबवर आणि इतर माध्यमातून उपलब्ध आहेत. बुक स्टडीज, पुस्तकांचा स्टडी, कॅरेक्टर स्टडीज. तर 10 वर्षाचं मटेरियल आता उपलब्ध करून दिलं जात आहे मराठी भाषिकांसाठी. येस, नेक्स्ट. अजून कोण? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा, मी श्रीरामपूरहून बोलते, स्मिता बारसे. आणि खरोखरच देवाला, प्रभू येशूला मी धन्यवाद देते की त्याच्या सुंदरशा दासाद्वारे देवानी माझ्या ताबा घेतला आणि खूप छान आशीर्वादित रीतीने, आत्मिक रीतीने जे वचन माझ्याकडे आलं त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते. तुमच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देते. खरोखर देवाचा गौरव करण्यासाठी म्हणजे देवाने असे उत्तम सेवक देवाने तयार केले, त्याबद्दल देवाला धन्यवाद. आणि आजचं जे वचन होतं खरोखरच की देव हे एक नवीन पॉइंट मला आज मिळाला. खरोखरच प्रभूच्या नावाला धन्यवाद असो की संकट येतात, आपत्ती येतात, पण ते आपल्याला एक संधी देतात देवाचं राज्य
वाढवण्यासाठी, त्याचा गौरव करण्यासाठी. आणि खरोखरच खूप मला आशीर्वादित वाटलं या वचनाद्वारे. आणि मागील जे तुमचं सेमिनार झालं, जे मीटिंग झाली झूमवरती, त्याद्वारे सुद्धा मला खूप आशीर्वाद मिळाला की खरोखरच जे जैविक चिन्ह आहेत आणि मंडळामध्ये होणारे जे चिन्ह आहेत त्याद्वारे सुद्धा मी खूप आशीर्वाद झाले. एक नवीन प्रकाश माझ्या जीवनामध्ये पडला आणि देव त्याच्या आत्म्याद्वारे कसं चालवत आहे वचनांद्वारे, ते त्याचं कार्य देव वाढवत आहे. देवाची कृपा खरोखरच खूप वाढत आहे. आणि सर्व तुमच्या सर्व टीमला मी धन्यवाद देते. खरोखरच रोज माझं वाचन असतं रीडिंग डेली स्ट्रेंथ वरती, आणि त्याद्वारे देव मला वेगवेगळे पॉइंट्स देव दाखवते, सुचवत आहे, आणि खरोखर ते माझ्या आत्म्याला टच होतात. आणि या सर्व गोष्टीबद्दल मी देवाला धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Praise the Lord. हॅलो हॅलो. हा सलाम. मी सलाम. श्रीरामपूरवरनं बोलतोय. विनीत चांदेकर. मी आज पहिल्यांदाच आपली मीटिंग अटेंड केलेली आहे. आणि माझे जे बहिणीचे मिस्टर आहेत पुण्यामध्ये, आशिष हिवाळे, त्यांनी मला आता एक अर्धा तासापूर्वी लिंक पाठवली. आणि आज प्रवीण ब्रदरांचं जे मी ऐकलं तर मला सुद्धा आज भरपूर त्यांच्याकडनं नाही का माहिती मिळाली. आणि अशाच प्रकारे जर आपण एक महिन्यामध्ये घेणार आहात तर जर प्रत्येक आठवड्याला घेण्याचा प्रयत्न केला तर खूप छान होईल. हॅलो, थँक्यू. आवाज थँक्यू. येतोय? हो हो हो. थँक्यू. थँक्यू. आणि आपल्या ग्रुपमध्ये म्हणजे मला पण ऍड करा, आणि ज्या काही तुमच्या मीटिंग वगैरे असतील तर त्याच्या लिंक वगैरे मला पण पाठवत चला. जरूर जरूर. युट्यूबवर बॅक टू द बायबल पुनर्रचना अच्छा अच्छा. हो बॅक टू द बायबल ऑब्लिक पुनर्रचनामध्ये मराठी विभागाचे सर्व संदेश, ऑडिओ संदेश वगैरे आहेत. आणि आता ह्या कार्यक्रमाच्या शेवटी फोन नंबर आणि कशा रीतीने कॉन्टॅक्ट करायचा ते सुद्धा दिलं जाईल, परंतु ते पण आहे. ओके. धन्यवाद. थँक्यू. ओके. थँक्यू. थँक्यू. थँक्यू फॉर युअर सजेशन. अजून कोण? तुमच्या सर्व टीमला पण खूप खूप धन्यवाद. खूप छान करताय तुम्ही. हो, थँक्यू. आता हे नवीनच मागच्या महिन्यापासून सुरू केलेलं आहे. आता जसा प्रतिसाद आपण पाहू, तुम्ही सांगितलं दर आठवडे, परंतु आता प्रतिसाद आपण महिन्यातून एकदा म्हणून सुरू केला. प्रतिसाद जर चांगला मिळाला तर 15 दिवसातून एकदा, आणि मग कालांतराने आठवड्यातून एकदा सुद्धा घेता येईल. प्रश्न नाही. हो हो. नाही, सध्या कसं लॉकडाऊन असल्यामुळे सर्व घरीच असतात. प्रत्येक जण होऊ शकतो, प्रत्येक आठवड्यामध्ये सुद्धा जॉईन होऊ शकतो. नाही, करू ना आपण. परंतु तुमचं कसं काय मॅनेजमेंटचं होतंय ते बघा, नाही का? हो. आता पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पण एक मीटिंग राहील, आणि पुढच्या महिन्याच्या शेवटच्या म्हणजे चौथ्या गुरुवारी पण राहील. दर महिन्याचा चौथा गुरुवार ठरलेला आहे, परंतु एक विषय पहिल्या आठवड्यात राहील, जूनच्या पहिल्या शनिवारी. ओके. त्याच्याबद्दल तुम्हाला कळवण्यात येईल. ओके. ओके. थँक्यू. येस. अजून कोणी आहे का? येस. तर जर सर्व प्रतिक्रिया झालेल्या असतील तर सर्वांचे मी आभार मानतो तुमच्या प्रतिक्रियाबद्दल. आणि आता आपल्यामध्ये बिशप डॉक्टर जोसेफ हिवाळे हे आहेत. ते कोयनोनिया बायबल कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत. त्यांचं चर्च पण आहे आणि मोठी सेवा आहे, आणि आज ते आपल्याला लाभलेत. त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. आणि मी विनंती करतो की यावेळेस त्यांनी शेवटचा आशीर्वाद द्यावा आणि शेवटची प्रार्थना करावी. आय वुड रिक्वेस्ट बिशप डॉक्टर जोसेफ हिवाळे, who is the principal of Koinonia Bible College, Pune, Maharashtra, and also he is having own church ministry and teaching ministry, and grateful to the Lord that he is available today with us. I would kindly request him to give the last benediction and the last prayer. वाटतं ते नाही येत. नाही येत का? ब्रदर अब्राहम, इट इज ओव्हर टू ब्रदर अब्राहम, जे मसीह वंदनाचे मॅनेजर, डायरेक्टर, आणि ज्यांनी हे मराठी पुनर्रचनाच्या बाबतीत उत्तेजन देऊन हे सर्व घडून आणलं.
ते ब्रदर अब्राहम, यावेळेस मी त्यांना विनंती करतो की ते हिंदीमध्ये आपल्याला मसी वंदना आणि पुनर्रचना या दोन्ही मिनिस्ट्रीजचे सध्या ते बघत आहेत, हिंदीचा दिल्लीवरून आणि प्लस मराठीचा देखील. तर ते यावेळेस आपल्याला थोडक्यात ह्या सेवेबद्दलची माहिती सांगतील आणि मग शेवटची प्रार्थना करतील. सबको Brother सलाम, Abraham. जय मसीह की. जय Praise the मसीह Lord. की. Praise the Praise Lord. the Lord. Thank you, पास्टर जोसेफ सीसात. मैं बहुत धन्यवाद देना चाहता हूं कि आप सब लोग इस जूम मीटिंग में ज्वाइन हुए हैं, और मुझे यकीन है कि सब लोग इस वचन के द्वारा आशीष पाए हैं. हमारा एक मराठी बुक है रूथ, और एक बुक है वो भी रिलीज होने वाला है. हमारा एक विजन है, हमारा एक बोझ है कि इस साल हम मराठी में 10 अलग अलग बुक हम पब्लिश करें. तो इसके लिए आप लोगों की प्रार्थना, आप लोगों की सहयोग का बहुत ज़रूरी है. और हम डेली डिवोशन जो मराठी में हम भेज रहे हैं, मैंने चैट में भी आप सब लोगों को डाला है. अगर आप ये डेली डिवोशन आपको मराठी में चाहिए तो उस नंबर पे व्हाट्सएप आप कर सकते हैं, तो हम मराठी में डेली डिवोशन आप सबको भेज सकते हैं. जैसा सिस्टर स्मिता ने कहा कि डेली डिवोशन से इनको बहुत अच्छा लगा और प्रभु में बढ़ने में सहायता मिला, तो मैं आपसे निवेदन करता हूँ आप लोग भी बढ़ सकते हैं और इस डेली डिवोशन का पूरा लाभ उठा सकते हैं. डेली डिवोशन के अलावा हम डेली मैसेज हमारे जो पास्टर जेवी श्रीसाद का जो डेली मैसेज है बुक ऑफ एस्तर पे, बुक ऑफ रूथ पे हम डेली भेज रहे हैं उसी व्हाट्सएप ग्रुप में, उसका भी आप लाभ उठा सकते हैं. तो सबसे निवेदन है कि आप मैं अभी स्क्रीन शेयर करूंगा जो कांटेक्ट नंबर है, उस कांटेक्ट नंबर में आप रिक्वेस्ट भेजने से हम आपको ग्रुप में ऐड कर देंगे. तो ये है कांटेक्ट डिटेल्स. आप लोगों को सबको दिख रहा होगा. तो इस कांटेक्ट डिटेल्स में अगर आप करने से आपको मिल जाएगा. और मैं धन्यवाद देना चाहता हूं कि पास्टर बिशप डॉक्टर जोसेफ हिवाले आना था, पता नहीं किसी कारण नहीं आए, बिजी के कारण. फिर भी हम उनका बहुत धन्यवाद देना चाहते हैं. और हमारे जो बाइबल टीचर है प्रवीण हिवाले, उनका भी हम बहुत आभारी और धन्यवादित हैं कि उन्होंने समय निकाला और इतना सुंदर वचन दिया है. और मैं उम्मीद करता हूँ कि बहुतों को इससे सीखने को, समझने को मिला है. और हम सब प्रभु की आगमन या हम प्रभु से मिलने की तैयारी में लगे रहेंगे. आपके बाद अब इस मीटिंग के बाद मैं उम्मीद करता हूँ सब लोग कि हम प्रभु की आगमन या हम प्रभु के पास जाने की तैयारी में लगेंगे. और मैं खासकर हमारे बुजुर्ग और रेवरेंड अशोक हिवाले का बहुत आभारी और धन्यवादित है. वो हमेशा पुनर्रचना के लिए खड़े होते हैं, साथ देते हैं, ट्रांसलेशन में, एडवाइस में और सारे चीजों में अशोक हिवाले बहुत हमें सहायता करते हैं. तो वेरी मच थैंकफुल टू यू अंकल अशोक हिवाले अंकल. We are very much thankful and always back to the Bible will be remembering you and we are praying. हम आपके लिए लगातार प्रार्थना कर रहे हैं कि आपका हेल्थ अच्छा सा रहे. और किशोर हिवाले के लिए भी हम धन्यवाद देते हैं. गाने के द्वारा हम सबको एक बहुत अच्छा प्रोत्साहन मिला और इस उम्र में भी वो इतना एक्टिव और इतना ये रहते हैं कि थैंक यू अंकल, थैंक यू वेरी मच किशोर हिवाले अंकल फॉर helping us and always standing with us in the last moment also. और रेवरेंड भारत वाघमोरे मुंबई से जो है, हम उसका भी बहुत आभारी और धन्यवादित है कि उन्होंने भी बहुत सुंदर गाना हमारे बीच में गाया और मैं उम्मीद करता हूँ ये गाना आप सबको पसंद आया. थैंक यू वेरी मच फॉर बीइंग पार्ट ऑफ दिस पुनर्रचना. वी आर ग्रेटफुल एंड थैंकफुल टू यू. और हम हमारे डायरेक्टर अनिल सर जो हमारे बीच में है, उनका भी हम बहुत धन्यवादित है. वी आर थैंकफुल फॉर हिम फॉर ऑल हिज सपोर्ट, ऑलवेज एनकरेजिंग विदाउट एनी problem or anything. We are very much encouraged by him. Thank you for being with us and being our director. और सबसे हमारे प्रिय जो चेयरमैन सर हैं, जो हमेशा प्रोत्साहन करते हैं
और हम उनके लिए भी बहुत आभारी और धन्यवादित है। वी आर थैंकफुल दैट यू आर आवर चेयरमैन, और उनके भी लंबी उम्र और उनके भी अच्छी सेहत के लिए हम लगातार प्रार्थना कर रहे हैं। और आशीष जो इस प्रोग्राम को होस्ट किया है, वो भी काफ़ी कठिनाई में भी हमारे साथ और हमारे साथ जुड़े हैं और बहुत मदद करते हैं। वही सो डेली है ना, वो यूट्यूब में डाल के उसको पोस्ट करते हैं, मेहनत बहुत करते हैं। उनके लिए भी प्रार्थना कीजिए, सारे नेटवर्क के लिए, सारा चीज़ों के लिए आप प्रार्थना कीजिए। और हमारे जो मेरे साथ जो कोलीग है सोनू सिंह चौटाला, उनका भी मैं बहुत आभारी और धन्यवादित करता हूं कि वो हमेशा मदद करते हैं। इन सारे लोग मदद करने से ही हम ये पुनर्रचना का प्रोग्राम दूसरी बार ये जूम मीटिंग हम कर पाए हैं। और आखिरी में इस नाम को नहीं लिए सो मैं धन्यवाद खत्म नहीं कर सकता हूँ कि पास्टर जोसेफ विक्टर श्रीशाद के लिए और उनके पूरे परिवार के लिए, जो इस मराठी प्रोग्राम को फिर से शुरुआत करने के लिए जो खड़े होके हमारे साथ हमारे बैकबोन के जैसा रहे। हम तो करने के लिए तैयार है, मगर हमें हमारे पीछे वो खड़े होके करने के लिए साथ देते हैं। वेरी मच वी आर थैंकफुल टू यू पास्टर जोसेफ श्रीशाद, and we are looking towards you all the time, and आपने कभी always you have been with us, you are helping us, guiding us, strengthening us. We thank you. We thank all the members, सारे लोग जो जुड़े हैं, फिर से उनको धन्यवाद करते हैं कि आप लोग इतना समय देके हमारे साथ जुड़े हैं। अगली बार प्रभु ने चाहा तो अगले महीना अगले हफ्ते में हम फिर से जूम मीटिंग करने की कोशिश कर रहे हैं। कुछ अलग स्पीकर होंगे, अलग टॉपिक होगा, और प्रभु ने चाहा तो हम करेंगे, क्योंकि बहुतों को अच्छा लगा। और हम चाहते हैं कि आप इस ग्रुप में बने रहे, और ग्रुप में हम मैसेज भेजते रहेंगे, तो ग्रुप के द्वारा आपको पता चलेगा। और अगर ये जूम मीटिंग, पुनर्रचना जूम मीटिंग अच्छा लगा तो आप प्लीज दूसरों को भी बताइए, एंकरेज कीजिए, और ये जो डेली डिवोशन है वो दूसरों को भी भेजिए, तो ताकि दूसरों को भी पता चलेगा और दूसरों को भी आप आशीष का कारण बनेंगे, दूसरों को भी प्रभु के आगमन के लिए तैयार कर सकते हैं। तो इस तरह से आप कर सकते हैं। फिर से आई थैंक ईच वन ऑफ देम, और प्रभु का भी मैं बहुत धन्यवाद देता हूँ कि इस नेटवर्क को और सब चीज़ों को आप करने में सहायता किया है, और सारे चीज़ों के लिए आई एम वेरी मच थैंकफुल। वंस अगेन I hand over this to Pastor Joseph Srishad, and I request Anil sir to do the last prayer and benediction by our Pastor Joseph Srishad. Over to Anil sir. Hello, everybody. Such a joy Yes. to be a part of this Punarrachana meeting. Thank you very much for joining us and giving your valuable time. Let's look to the Lord in prayer. Our dear Heavenly Father, we thank you for this opportunity that we have in joining with various well-wishers, prayer partners of Punarrachana Back to the Bible in such a way during this difficult period. We thank you, Lord, for your protection, your care, and your provision in each one of our lives. And we thank you, Lord, for bringing the word through your dear servant. And we thank you for the timely message to encourage us to trust in you in such times like this. Father, we pray for your guidance and, Lord, your wisdom and your help to everyone who is in need, who are going through difficult situations. We ask, Lord, that you would be our shepherd, our comforter, and, Lord, lead us during this time. And we pray for healing, recovery for all those who are struggling and suffering. We ask, Lord, that you would provide for every need that they have. We thank you, Lord, for the hard work of our dear brother Abraham and brother Sonu. And we thank you for Pastor Shirshad's involvement and all the servants of God who are participating
may we all experience your presence and Lord, your blessing as we see deliverance and recovery in our land. We pray, Lord, this in Jesus' name. Amen. Amen. And now may the grace of our Lord Jesus Christ, the love of God the Father, and the sweet fellowship of his Holy Spirit rest and abide with us now and forever. Amen. Amen. So thank you, Reverend Anil Kumar sir. Thank you very much. Thank you for your time and your prayer support and encouragement. And thank you, Brother Abraham. हम आपका धन्यवाद करते हैं कि हिंदी का मसीह वंदना संभाल के आप मराठी पुनर्रचना में आपका एफर्ट्स और आपका योगदान दे रहे हैं. Thank you very much. Thank you, sir. Thank you very And much. thank you for you. all. Yes, and thank you everyone. तुम्ही प्रत्येकाचे Yeah. तुमच्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. आणि अशाच रीतीने आपण एकमेकांशी कनेक्टेड राहू. तुमच्या प्रार्थना विनंत्या कळवा. कनेक्टेड राहा, टच मध्ये राहा. आणि ह्या महिन्याच्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण आणखी एक मीटिंग घेऊया परमेश्वराच्या कृपेने. आणि मग दर महिन्याचा शेवटचा गुरुवार हा पुनर्रचनाच्या कार्यक्रमासाठी ठरवलेला आहे. म्हणून याची तुम्ही नोंद करून ठेवू शकता. दर महिन्याचा शेवटचा गुरुवार संध्याकाळी 6 ते 7. तर पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमात होईल. परमेश्वर आपणास आशीर्वादित करा. थँक्यू व्हेरी मच. God bless you. God bless you. Thank you, Praveen sir. Thank you, sir. Thank you for the word. Hallelujah. सागर स्वामी तू परम पिता, सागर स्वामी तू परम पिता, जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार सदा, तारणहार प्रभु युग युग का, तारणहार प्रभु युग युग का, और जीवन का प्रभु जयकार, सागर स्वामी तू परम पिता, सागर स्वामी परम पिता, जय जयकार जय जयकार सदा, तारणहार प्रभु युग युग का, तारणहार प्रभु युग युग का, पार किया बेड़ा पार किया, पापिन का प्रभु जीवन का प्रभु जयकार. Oh,
प्रेम